नमस्कार. एस बी शिंदे डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर काल हे तुरीचं भुसकट जे आहे ते घेतलं होतं आम्ही, म्हणजे आम्हाला ॲक्च्युली गव्हाचंच कार्ड घ्यायचं असतं, पण सध्या तुरीचं सीझन असल्यामुळे आम्ही ही अशी एक गाडी खाली करून घेतली. ह्याच्यामध्ये काटक्या बघाल तर जराशा कमी आहेत. जनरली खूप असतात तुरीमध्ये काड्या, हे असे आहेत. आणि कालच्यापासून आम्ही टाकतोय, तर जनावरं सुद्धा खातात व्यवस्थित. थोडंफार तरी ह्याच्यामध्ये वेस्टेज असतं 10-15-20% पण ह्याच्यामध्ये हा जो पाला आहे तो भरपूर प्रमाणात आहे, त्याच्यामुळे हे भुसकट चांगलं आहे. अजून गव्हाचं सीझन चालू झालेलं नाही आहे, त्याच्यामुळं म्हणलं हे थोडंसं घ्यावं. तर साधारण ही 6 टनाची गाडी होती, 500-800 भरली. आणि सध्या आम्हाला हा कर्नाटक साईडवरून काल गाडी आली होती, तर आम्हाला 5 रुपये पर kg ह्याप्रमाणे रेट पडला आहे पोच सांगोल्यामध्ये. तर तुमच्या इथे किती रेट आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर असं हे भुसकट आहे, आम्ही इथंच टाकलेलं आहे. काल रात्री उशीर झाल्यामुळे आम्ही ह्याच्यावर काही टाकलेलं नाही आहे. आता आम्ही ह्याच्यावर ताडपदरीचा कागद जो असतो तो टाकून साईडने असे मोठे जे दगड आहेत ते लावणार आहोत, आणि एका साईडला असं वाट करणार आहोत, जेणेकरून रोज एक टाईम हा काढता येईल चारा. आम्ही साधारण हा 1/3 रेशो याप्रमाणे आता सध्या देतोय. तर असं हे भुसकट आहे. आता हरभऱ्याचं आणि गव्हाचं घ्यायचं आहे, त्याचा अजून साधारण 15 ते 20 दिवसानंतर सीझन त्याचा चालू होईल. तर असं हे भुसकट आहे. तशी याची क्वालिटी चांगली आहे, आणि सध्या रेट बघायला गेलं तर आसपासच्यांनी 6-6.5-7 रुपयापर्यंत सुद्धा घेतलेला आहे. पण त्यात काड्या खूप मोठ्या मोठ्या आहेत, आणि ह्याच्यामध्ये कसे काड्या हे बघा अशा लहान लहान आहेत, आणि ह्या सॉफ्ट आहेत काड्या. हे हाताने सुद्धा इझिली तुटतं, आणि जनावरांचं सुद्धा काही जास्त वेस्टेज असं काही राखत नाही आहेत ते, त्याच्यामुळे हे चांगलं आहे. आणि कोणतेही जर भुसकट असेल तर काही प्रमाणात असेल तर ते चांगलंच असतं. आता ज्वारीच्या सीझनला पण आम्ही ते कडबा असतो त्याला कटर करून ह्याच्यातच मिक्स करतो एका साईडला. असं मिळून 2-3 वाळल्या वैऱ्यांनी आणि 1-2 ओल्या आपल्या वैऱ्यांनी असं मिक्स करून दिलं तर त्यांना सगळं जे काय आपलं आवश्यक न्यूट्रिएंट असतात ते मिळतात जनावराला. ओके, थँक्यू.